आपण आपण याच्यामध्ये मागच्या वेळेस सर हा आपण मागच्या वेळेस निवाऱ्यातील विविधता, वस्त्र विविधता, भाषेतील विविधता. आपण मागच्या वेळेस आपलं जे मागचे जे पिरियड जे आहे त्या मागच्या पिरियडमध्ये आपण भारताची जे विविधता एकता हा जो घटक जो आहे, विविधतेत एकता हा घटक आपण करतो आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण वेगळ्या घटकांवर आपण चर्चा जी आहे ही चर्चा आपण ह्याच्यामध्ये आपण केलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण मागे आपण बघितलं होतं की भारताची जी प्राकृतिक पर्यावरणातील जी विविधता जी आहे ती भारतातील प्राकृतिक पर्यावरणाची विविधता कशा प्रकारची आहे त्या संदर्भामध्ये आपण अभ्यास आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये प्राकृतिक विविधतेमध्ये वेगळे घटक आपण अभ्यास केलेले होते. हे घटक कोणते आहे तर ह्याच्यामध्ये आपण अभ्यास केलं होतं की ही जे आपण पाहतो की हे जे भूशास्त्रीय विविधता जी आहे ही भूशास्त्रीय विविधता कशा प्रकारची आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा आपण ह्याच्यामध्ये आपण केलेली होती. त्यानंतर आपण पाहतो की भारतीय प्राकृतिक रचनेत जी विविधता जी आहे, भारतीय प्राकृतिक रचनेत विविधता कशा प्रकारची आहे त्या संदर्भामध्ये आपण चर्चा जी आहे किंवा अभ्यास जो आहे हे अभ्यास आपण त्याच्यामध्ये आपण केला होता. आणि भारतातील जे आपण पाहतोय की याच्यामध्ये भारतातील हवामानातील जी विविधता जी आहे त्या विविधतेच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास आपण केला होता. त्याचबरोबर मृदेतील जी विविधता जी आहे ही मृदेमध्ये विविधता कशा प्रकारची आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास याच्यामध्ये आपण केलेला होता. त्यानंतर भारतातील जी नैसर्गिक वनस्पतीमध्ये जी विविधता जी आहे ही नैसर्गिक वनस्पतीमध्ये कशा प्रकारची विविधता आहे ह्या घटकांविषयी आपण चर्चा जी आहे ही चर्चा आपण केलेली आहे. त्याचा उहापोह जो आहे त्याचा उहापोह आपण त्याच्यामध्ये आपण केलेला आहे. त्यानंतर भारतातील जी पीक विविधता जी आहे, पिकांमध्ये असणारी जी विविधता जी आहे त्या पिकांमध्ये असणाऱ्या विविधतेच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास आपण केलेला होता. आणि त्यानंतर जे भारताचे जे सांस्कृतिक पर्यावरण जे आहे ते भारतातील सांस्कृतिक पर्यावरणामध्ये कशा प्रकारची एकता आणि कशा प्रकारची विविधता जी आहे हे आपण अभ्यास करत होतो. त्याच्यामध्ये आपण पाहतो की काय आपण अभ्यास केला की अन्न वस्त्र निवाऱ्यामधील जी विविधता जी आहे त्या अन्न वस्त्र निवाऱ्यामधील विविधता आपण अभ्यास आपण केलेला होता. त्यानंतर भाषेमध्ये कशा प्रकारची विविधता आहे त्या भाषेमध्ये त्या विविधतेच्या संदर्भामध्ये आपण चर्चा आपण केलेली होती. आणि नंतर आपण अभ्यास करत होतो ते म्हणजे कुठल्या वांशिक विविधता आपण अभ्यास करत होतो. ही जी वांशिक विविधता भारतामध्ये अनेक वंशाचे लोक राहतात, परंतु जगात इतरत्र आढळणारी जी वांशिकता जी आहे ही वांशिकता तेवढ्या तीव्रतेने भारतामध्ये आढळत नाही. जसे की आपण पाहतोय की जे निग्रोटो वंशाचे जे लोक जे आहे हे निग्रोटो वंशाचे लोक अंदमान निकोबार बेटावर राहताना आपल्याला दिसून येत आहे भारताच्या. आणि प्रो ऑस्ट्रेलियन वंशाचे जे लोक जे आहे हे प्रो ऑस्ट्रेलियन वंशाचे लोक आपल्याला कुठे आपल्याला पाहायला मिळतात तर मध्य भारत जे आहे ह्या मध्य भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मंगोलायड वंशाचे लोक जे आहे मंगोलायड वंशाचे लोक आपण हिमालय पर्वत सारखा जो भाग जो आहे किंवा ईशान्येकडील राज्य जे आहे त्या ईशान्येकडील राज्यामध्ये भारताच्या ईशान्येकडील राज्यामध्ये आपल्याला हे मंगोलायड वंशाचे लोक आणि उत्तरेकडे आपण बाकी हिमालय पर्वत जो आहे जम्मू काश्मीर हा जो पट्टा जो आहे ह्या पट्ट्यामध्ये मंगोलायड वंशाचे लोक जे आहे हे लोक राहताना आपल्याला दिसून येत आहे. त्याबरोबर मेडिटेरियन वंशाचे जे लोक जे आहे हे मेडिटेरियन वंशाचे लोक आपल्याला कुठं पाहायला मिळत आहे तर हे जे पंजाब आहे ते पंजाब किंवा उत्तर प्रदेश जे आहे त्या उत्तर प्रदेशामध्ये हे जे लोक जे आहे हे लोक आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की नंतर आपण पाहतो की अल्पाईन वंशाचे लोक आपण म्हणतोय हे अल्पाईन वंशाचे लोक आपल्याला कुठं पाहायला मिळत आहे तर गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर जे राज्य जे आहे इतर राज्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात. मुख्यत्वे आपण पाहतो की अल्पाईन वंशाचे लोक आपल्याला गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कोणाचा व्हिडिओ आपण पाहतो की ऑडिओ चालू आहे, ऑफ करा. त्यानंतर आपण पाहतोय की हे जे निग्राड वंशाचे लोक जे आहे हे निग्राड वंशाचे लोक आपल्याला केरळ जे आहे ह्या केरळमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. हे आपण मागच्या वेळेस आपण बघितलं होतं. त्यानंतर आपण अभ्यास करत होतो की भारतामध्ये आपण पाहतोय की जे धार्मिक विविधता जी आहे ह्या धार्मिक विविधतेच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास आपण करत होतो की ही जे भारतामध्ये आपण पाहतोय की भारताचा जर आपण विचार जर आपण केला तर भारतामध्ये आपण बाकी कित्येक वर्षापासून किंवा कित्येक शतकापासून असंख्य अशा प्रकारचे धर्म जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे धर्माचे लोक वेगळ्या रूढी परंपराचे लोक हे राहताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजेच भारताचा जर आपण विचार जर आपण केला तर भारतामध्ये हिंदू वंशाचे आपण बाकी हिंदू धर्माचे लोक राहत आहे, मुस्लिम धर्माचे लोक राहत आहे, शीख धर्माचे लोक राहत आहे, बौद्ध धर्माचे लोक राहत आहे, जैन धर्माचे लोक राहत आहे, ख्रिश्चन धर्माचे लोक जे आहे हे कित्येक शतकापासून ह्या
भारतामध्ये आपण पाहतोय की भारतामध्ये राहताना आपल्याला दिसून येत आहे. आणि त्यांच्यामध्ये असणारी चालीरीती, रूढी, परंपरा किंवा त्यांच्यामध्ये असणारे जे उत्सव जे आहे, हे उत्सव सुद्धा भिन्न भिन्न प्रकारचे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ह्याच्यामध्ये मोठ्यापात विविधता आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्याच्यामध्ये चालीरीतीमध्ये मोठ्यापात विविधता आहे, उत्सवांमध्ये मोठ्यापात विविधता आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि विविध धर्माच्या लोकांमध्ये जी देवाणघेवाण जी आहे, ही देवाणघेवाण किंवा व्यवहार जे आहे, हे व्यवहार होताना आपल्याला दिसून येत आहे. जरी समजा आपण बाकी धर्म जरी वेगवेगळे असले तरी त्यांच्यामध्ये होणारी जी देवाणघेवाण जे आहे किंवा जे व्यवहार जे आहे, हे व्यवहार अत्यंत आनंदाने होताना आपल्याला दिसून येत आहे. सर्व धर्माचे लोक आपण बाकी सर्व धर्माचे हे जे लोक जे आहे, हे एकमेकाचे सण उत्सव यातच आपण पाहतोय की यात सामील होताना आपल्याला दिसून येत आहे. भारतातील लोकांचा जर आपण विचार केला, विविध आपण पाहत की धर्माच्या प्रार्थना स्थळांना हे भेटी देत असताना आपल्याला दिसून आलेले आहे. का यातूनच आपण पाहतोय की ही जी भारतीय देशाची जी सांस्कृतिक एकता जी आहे, ही भारताची जी सांस्कृतिक एकता जी आहे, ही एकता आपल्याला लक्षात येते. आणि भारतामध्ये आपण पाहतो की असंख्य अशा प्रकारचे नृत्य प्रकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. उत्तर भारतापासून तर दक्षिण भारतापर्यंत जर आपण बघितलं किंवा पश्चिम भारतापासून तर पूर्व भारतापर्यंत जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये आपण पाहतो की अनेक अशा प्रकारचे नृत्य प्रकार जे आहे, हे अनेक अशा प्रकारचे नृत्य प्रकार ह्या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यावर आपण पाहतो की जी प्रादेशिक आपण पाहतोय की हे जे नृत्य प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी त्याच्यामध्ये जी प्रादेशिकपणाची जी आपण पाहतो की छाप जी आहे, ही प्रादेशिकपणाची छाप त्याच्यावर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे भारताचा जर आपण विचार केला तर भारतात आपण पाहतो की प्राकृतिक किंवा आपण पाहतो की सांस्कृतिक ही जी विविधता जी आहे, ह्या विविधतेप्रमाणे आपण पाहतोय की ही जी विविधता जी आहे, ही विविधता आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात असली तरी आपण पाहतो की एक प्रकारची त्याच्यामध्ये असणारी जी एकात्मता जी आहे, ही एकात्मता आपल्याला ह्या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. भारतामध्ये आपल्याला सहिष्णुता आपल्याला पाहायला मिळते. भारतामध्ये आपल्याला अहिंसा आपल्याला पाहायला मिळते. भारतामध्ये लोक जे आहे हे शांततेने नांदताना आपल्याला दिसून आलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि यांच्यामध्ये असणार जे सहजीवन जे आहे, सहकार्याची जी भावना जी आहे, ही सहकार्याची भावना आणि ह्यासारख्या परंपरा ज्या आहे, ह्यासारख्या परंपरा आपल्याला ह्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की पाहायला मिळत आहे. आणि याचं जे अस्तित्व जे आहे, हे अस्तित्व भारतीय लोकांनी टिकवून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि सर्व धर्मांना ह्या घटनेनुसार आपण पाहतो की भारतीय घटना जी आहे, या भारतीय घटनेनुसार जर आपण विचार केला तर सर्व धर्मांना आपण पाहतो की समानतेची जी वागणूक जी आहे, ही समानतेची वागणूक भारतीय ही जी घटना जी आहे, ही घटना भारतीय घटनेने दिलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यामुळे आपण पाहतोय की ही जे प्रादेशिक सलगता जी आहे, ही प्रादेशिक सलगता आहे किंवा आपण पाहतो की शेती पद्धती जी असेल किंवा विकसित अशा प्रकारची वाहतूक असेल किंवा आपण पाहतो की संदेशवहन असेल, यामुळे आपण पाहतोय की हे जे विविध धर्माचे हे जे लोक जे आहे, हे विविध धर्माचे लोक एकत्र येताना आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यामध्ये होणारी जी विचाराची जी देवाणघेवाण जी आहे, ही देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येत आहे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की ही जी भारतीय लोक जे आहे, ह्या भारतीय लोकांची मनं जी आहे, ही मनं बांधली गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. याच्यामध्ये आपण पाहतो की ही कधी आपल्याला दिसून येत आहे, कधी की ज्यावेळेस आपण पाहतो की नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात होत असतात. म्हणजे आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की भूकंप होतात किंवा आपण पाहतो की सुनामीची आपण पाहतो की समुद्रामध्ये जर ज्यावेळेस आपण पाहतो की सुनामी मोठ्या प्रमाणात येते किंवा ढगफुटीसारख्या समस्या ज्यावेळेस येतात किंवा ज्या नैसर्गिक आपत्ती ज्यावेळेस येतात, त्यावेळेस भारतीय लोक जे आहे, हे भारतीय लोक हे एकमेकाच्या मदतीला धावून येताना आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये जी एकता जी आहे, धर्म बाजूला सोडतात आणि एक जे आहे, आपण सर्व एक आहे ह्या उद्देशाने त्या ठिकाणी राहताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणून आपण पाहतो की आपण पाहतो की हे जे सर्व भारतीय जे आहे, हे सर्व भारतीय आपण पाहतो की संकट काळामध्ये त्यांचा अनुभव जो आहे, ह्या संकट काळामध्ये त्यांचा अनुभव आपल्याला वारंवार येताना आपल्याला दिसून येत आहे. आणि जगाला त्यांनी दाखवून दिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे, आम्ही एक आहोत अशा प्रकारचे ते आपण पाहतो की जगाला दाखवून दिलेलं आहे. म्हणजेच काय, सर्व भारतीय जे आहे, हे सर्व भारतीय एक आहेत. आणि या भावनेने आपण पाहतो की हे जे लोक जे आहे, भारतातील हे जे लोक जे आहे, हे भारतातील लोक वागताना आपल्याला दिसून येत आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात आपण पाहतोय की विविध धर्माचे लोक किंवा विविध भाषेचे लोक किंवा विविध वंशाचे लोक ह्या राहत असले तरी आपण पाहतो की शेवटी राहताना किंवा शेवटी स्वतःला आम्ही भारतीय आहोत अशाच प्रकारचे त्या ठिकाणी म्हणतात. आणि म्हणून आपण पाहतोय की भारतीय हे जे लोक जे आहे, ह्या भारतीय ह्या लोकांमध्ये एकात्मता आहे. म्हणजे आपण पाहतो की त्याच्यामध्ये जरी समजा आपण पाहतोय की भूपृष्ठामध्ये असणारी विविधता असेल, तापमानामध्ये विविधता असेल, पोशाखामध्ये असणारी विविधता असेल किंवा भाषेमध्ये असणारी विविधता असेल किंवा आपण बाकी धर्मामध्ये असणारी विविधता जरी असली तरी हे भारतीय लोक जे आहे, हे भारतीय लोक आपण पाहतो की कशा प्रकारचे जगतात, तर अहिंसेने ह्या भारतामध्ये जगताना आपल्याला दिसून येत आहे किंवा सहिष्णुतेच्या भावनेतून किंवा सहिष्णुतेच्या मार्गाने
हे जे लोक जे आहे हे लोक भारतीय लोक हे जगताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणून भारतात आपण पाहतोय की नैसर्गिक किंवा सांस्कृतिक घटकामध्ये जरी विविधता असली त्याच्यामध्ये तरी सुद्धा हे काय आहे, एक आहे. सध्या सगळ्या गोष्टींमध्ये एकच आपण पाहतो की एकता जी आहे ही एकता ह्या भारतीय लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारचं आपण पाहतोय की ही जी एकता जी आहे किंवा विविधतेत एकता जी आहे हा घटक ह्या ठिकाणी संपतोय. त्यानंतर आपल्याला पुढचा घटक घ्यायचा आहे तो म्हणजे कुठला आहे की भारताचा आपण अभ्यास करत असताना भारतामध्ये आपण पाहतोय की ही जे भूशास्त्रीय विविधता आपण ह्याच्यामध्ये आपण बघितलेली आहे ना. आता याच्यामध्ये आपण आपल्याला काय अभ्यास करायचा आहे की हे जे घटक जे आहे ह्या घटकांचा आपण विचार करत असताना किंवा अभ्यास करत असताना आपल्याला ही जी प्राकृतिक रचना जी आहे ही प्राकृतिक रचनेच्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करायचा आहे की ही जी प्राकृतिक रचना जी आहे ही प्राकृतिक रचना कशा प्रकारची आहे. भारतीय प्राकृतिक रचना जी आहे ही भारतीय प्राकृतिक रचना कशा प्रकारची आहे याच्या संदर्भामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता हा जो अभ्यास या ठिकाणी करत असताना आपण ह्याच्यामध्ये मागच्या वेळेस आपण हे जे प्राकृतिक विविधतेमधील एकता हा जो घटक जो आहे हा घटक आपण या ठिकाणी घेतलेला आहे. परंतु आपण पाहतोय की ह्याच्यामध्ये आपण पुढचा जो घटक जो आपण घेणार आहोत तो म्हणजे कुठला आहे प्राकृतिक रचना. हा जो घटक जो आहे ह्या प्राकृतिक रचनामध्ये ही भारताची प्राकृतिक रचना कशा प्रकारची आहे किंवा भारताचे आपण पाहतोय की जे विभाग जे आहे प्रादेशिक विभाग जे आहे हे प्रादेशिक विभाग कशा प्रकारचे आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी चर्चा आपल्याला ह्या ठिकाणी करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आवाज येतोय माझ्या सगळ्यांना? हॅलो. हो सर येतोय ना. हा. आता ही जी भारताची ही जी फिजिओग्राफी जी आहे त्या भारताच्या फिजिओग्राफीच्या संदर्भामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी विचार आपल्याला करायचा आहे की अभ्यास आपल्याला करायचा आहे की भारताची ही जी प्राकृतिक रचना जी आहे ही प्राकृतिक रचना कशा प्रकारची आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी अभ्यास आपल्याला करायचा आहे की भारताच्या प्राकृतिक रचनेचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस प्राकृतिक रचनेचे एकूण किती प्रकार केलेले आपण भारताचे 5 प्रकार केलेले आहे. किती? 5 प्रकार जे आहे हे 5 प्रकार केलेले आपल्याला पाहायला मिळतात. भारताचे हे जे प्राकृतिक विभाग जे आहे ह्या प्राकृतिक विभागाचा जर आपण विचार केला तर भारताचे 5 प्रकार केलेले आहे. पहिला प्रकार जो आहे तो पहिला प्रकार कुठला आहे की उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश. दुसरा जो प्रकार जो आहे हा दुसरा प्रकार कुठला आहे तर पठारी प्रदेश काय करायचं पठारी प्रदेश मैदानी पठारी. आपण पहिला जो प्रकार जो आहे स्क्रीन दिसतंय का आता? स्क्रीन दिसायला लागली? हो सर दिसायला. हो ना. हां. आता आपण याच्यामध्ये आपण अभ्यास जो करणार आहोत जी प्राकृतिक रचना जी आहे भारताची जी प्राकृतिक रचना जी आहे त्या भारताच्या प्राकृतिक रचनेचा आपण अभ्यास करूया की भारताची ही जी प्राकृतिक रचना जी आहे ही भारताची प्राकृतिक रचना कशा प्रकारची. भारतामध्ये एकूण प्राकृतिक विभाग आपण 5 प्राकृतिक विभाग केलेले आहेत. एक जो आहे तो उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, दुसरा जो आहे तो उत्तरेकडील मैदानी प्रदेश, तिसरा जो आहे तो भारतीय द्वीपकल्पीय पठार, चौथा जो आहे तो कुठला आहे भारतीय किनारवर्ती मैदाने आणि 5वा जो आहे तो म्हणजे काय भारतीय सागरी बेटे. हे काय आहे हे प्रकार आहे. आता हे प्रकार आपण ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय प्राकृतिक रचनेचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय भारताच्या प्राकृतिक रचनेचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय त्यावेळेस आपल्याला अनेक गोष्टींची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या वेळेस आपण पाहतो की एखाद्या व्यक्ती विशेष ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय एखाद्या व्यक्तीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय त्यावेळेस आपण पाहतोय की त्याचं जन्मापासून तर मृत्यूपर्यंत कशा प्रकारचे आपण पाहतो की त्यांनी क्रिया केलेल्या आहे कशा प्रकारचे कार्य केलेले आहे त्याचा आपण अभ्यास जो आहे त्याच्यामध्ये आपण करत असतोय. तशाच प्रकारचं आपण पाहतोय की भारत ही जी माता जी आहे किंवा हे जे भारत जे आहे किंवा भारताचा आपण अभ्यास करत असताना सुरुवातीला आपण पाहतोय की हे जे भारत जे आहे ह्या आपण पाहतोय की हे जे भारत जे आहे त्या भारताचा आपल्याला विचार आपल्याला करत असताना ह्या भारताचा अभ्यास करत असताना आपल्याला भारतीय भूभाग जो आहे हा भारतीय भूभागाचा सुरुवातीचा इतिहास अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे अभ्यास करत असताना आपल्याला काय माहिती असायला पाहिजे
की वेगनरचा जो खंडवहन सिद्धांत जो आहे, काय हा जो वेगनरचा खंडवहन सिद्धांत जो आहे, हा वेगनरचा खंडवहन सिद्धांत अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. हजारो वर्षापूर्वी आपण पाहतोय की ही जी पृथ्वीवर भूभाग आणि जलभाग असे होते. पृथ्वीवर आपण पाहतो की हजारो वर्षापूर्वी किंवा हजारो लक्ष वर्षापूर्वी जर आपण विचार जर आपण केला तर हजारो लक्ष वर्षापूर्वी ही जी पृथ्वी जी आहे, ह्या पृथ्वीवर भूभाग आणि जलभाग हे असे होते. आणि म्हणूनच आपण पाहतो की ह्या पृथ्वीवर आपण पाहतो की एकच मोठं खंड अस्तित्वात होतं. पृथ्वीवर आपण पाहतो की एकच मोठं खंड अस्तित्वात होतं. म्हणजे हे कुठलं खंड, तर त्याला आपण काय म्हणतोय, पॅन्जिया आपण म्हणतोय. हे जे पॅन्जिया जे आहे हे पॅन्जिया खंड होतं. आणि ह्या पॅन्जिया खंडाच्या आपण पाहतो की हे जे पॅन्जिया खंड म्हणून ओळखलं जात होतं. म्हणजे हजारो लक्ष वर्षापूर्वी हा जो जलभाग आणि हा जो आपल्याला दिसतो आहे, हा जो भूभाग जो आहे, हा भूभाग अशा प्रकारचा होता. आणि हा जो भूभागाचा जो आपण पाहतो की भूभाग जो होता, त्या भूभागाला काय म्हटलं जात होतं की पॅन्जिया असं म्हटलं जात होतं. पॅन्जिया ह्या नावाने ओळखलं जात असेल. परंतु वेगनरचा जो भूखंड वहन सिद्धांत ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय, त्यावेळेस ह्या वेगनरच्या भूखंड वहन सिद्धांतानुसार त्याचे 2 तुकडे झालेले आहेत. वेगनरच्या भूखंड वहन सिद्धांतानुसार त्याचे 2 तुकडे झालेले आहेत. एक जो तुकडा जो आपण पाहतो की एक जी भूमी जी होती त्या भूमीला 2 तुकडे झाले. सुरुवातीला ही अशा प्रकारचे होते, म्हणजे आजूबाजूला आपण पाहतो की सभोवताली काय होतं, ते जे भूसागर जो आपण पाहतो की भूभाग जो होता, त्या भूभागाच्या आजूबाजूला काय होतं, सागरीय भाग होता. आणि आपण पाहतो की नंतर वेगनरचा जो खंडवहन सिद्धांत आहे, वेगनरने काय म्हणतोय की हे जे 2 भूभाग जे होते, त्या वेगनरने त्याला 2 भाग दिले होते. एक कुठलं आहे, लॉरेसिया. हे जे पॅन्जिया भूमी जी होती, ह्या पॅन्जिया भूमीच्या मध्ये जे आपण पाहतोय की मध्ये जे उत्तरेकडील जी भूमी जी होती त्याला काय म्हटलं गेलं, लॉरेसिया. किंवा आपण पाहतोय की त्याला आपण काय म्हणतो, लॉरेसिया, किंवा त्याला आपण पाहतोय की आपण पाहतोय की मराठीमध्ये अंगारा भूमी अशा प्रकारचं आपण म्हणतोय, अंगारा भूमी. आणि दक्षिणेकडील जी भूमी जी होती त्याला काय म्हणतोय, गोंडवाना भूमी. या प्रदेशाच्या मध्ये आपण पाहतो की हे जे प्रदेश जे आहे, आपण पाहतो की ही जी अंगारा भूमी किंवा लॉरेसिया किंवा हे जे गोंडवाना भूमीवर मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की जे पाऊस जे आहे, हे पाऊस मोठ्या प्रमाणात पडत होता. आणि त्यांच्यामधून त्या नद्या वगैरे त्या ठिकाणी वाहत होत्या. आणि त्या नद्यामधून मोठ्या प्रमाणात काय होत होतं की आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की त्या नद्यांबरोबर वाळू, दगड, गोटे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हे जे वाहून येत होते. आणि हे जे मध्य भागामध्ये असणारा जो हा जो तेथीस नावाचा हा जो समुद्र जो होता, ह्या तेथीस नावाच्या समुद्रामध्ये त्या ठिकाणी जाऊन साचत होते. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतोय की नद्यांमध्ये आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात हे जे गाळाचं संचयन त्या ठिकाणी होत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि काळांतराने आपण पाहतोय की ह्या तेथीस समुद्रामध्ये काय झालेलं आहे, तर स्तरित खडक जे आहे, म्हणजे आपण पाहतो की आपण पाहतो की वर्षानुवर्ष स्तरावर स्तर हे जे गाळ त्या ठिकाणी साचत होते. आणि त्या गाळामुळे काय झालेलं आहे, तर हे जे स्तरित खडक जे आहे, हे स्तरित खडक आपण पाहतो की तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपण पाहतोय की ही जी स्तरित खडकाची जी निर्मिती जी आहे, ही स्तरित खडकाची निर्मिती झाली. नंतर आपण पाहतोय की ही जी भूखंड जे आहे, ह्या भूखंडाच्या आपण पाहतो की उत्तरेकडे असणारी लॉरेसिया भूमी किंवा दक्षिणेकडे असणारी ही जी गोंडवाना भूमी, याच्यावर आपण पाहतो की भूगर्भीय हालचाली जी आहे, ह्या भूगर्भीय हालचाली मोठ्या प्रमाणात झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे जे खंड जे आहे, ह्या खंडांचं आपण पाहतो की हे जे खंड जे आहे, ह्या खंडांचं वहन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. हे जे खंड जे आहे, ह्या खंडांचं वहन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे ह्यातूनच आपण पाहतोय की अंगारा भूमी जी आहे, म्हणजे आपण पाहतो की ही जी पॅन्जिया जी होती, ह्या पॅन्जियाच्या ठिकाणी आपण पाहतो की हे जे पॅन्जिया भूमी जी होती, ह्या पॅन्जिया भूमीचे अंतर्गत भागामध्ये ही जी भूभाग जे आहे, त्या भूभागाच्या अंतर्गत भागामध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली झाल्या. आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे तुकडे झाले. या मॅपमध्ये दिसत आहे तुम्हाला की हे जे वेगवेगळ्या भागामध्ये आपण पाहतो त्याचे तुकडे झाले. आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की ह्या अंगारा भूमीचा जर आपण विचार केला तर अंगारामध्ये उत्तरेकडची भूमी जी होती पॅन्जियामध्ये आपण बघतोय की याच्यामध्ये कोणकोणते भाग येत होते, की याच्यामध्ये आपण पाहतो की याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याकडे सध्या असलेले उत्तर अमेरिका असेल, किंवा हे जे युरोप खंड जे असेल, युरोप खंड, किंवा हे जे आशिया खंड जे आहे, हे आशिया खंडाचा भाग हे कशामध्ये येत होता, तर आपण पाहतो की ही जी अंगारा भूमी जी आहे किंवा ही जी लॉरेसिया ही जी भूमी जी आहे, ह्या लॉरेसिया भूभागावर त्या ठिकाणी येताना आपल्याला दिसून आलेलं आपल्याला पाहायला मिळतं.
त्यानंतर जी गोंडवाना भूमी जी होती त्या गोंडवाना भूमीमध्ये अनेक अशा प्रकारचे खंड होते. ते खंड म्हणजे कोणते, तर आपण पाहतो की दक्षिण अमेरिका जे आहे, दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका किंवा जे भारतीय द्वीपकल्प आता सध्याचं आपण पाहतो की भारतीय द्वीपकल्प आपण म्हणतोय, हे भारतीय द्वीपकल्पीय पठार जे आहे हे भारतीय द्वीपकल्पीय पठार हे. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे कुठलं आहे, अंटार्क्टिका जे आपण पाहतोय की हे जे खंड जे आहे हे खंड कोणत्या भूमीवर होते, तर गोंडवाना भूमीवर त्या ठिकाणी होते. आणि नंतर आपण पाहतो की हे जे गोंडवाना भूमी जे आहे या गोंडवाना भूमीपासून हे जे खंड जे आहे हे खंड वेगळे झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ह्याच्यामुळे आपण पाहतो की उत्तर आणि दक्षिण अमेरिका किंवा पश्चिमेकडे त्या ठिकाणी सरकलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. तर आपण पाहतोय की अटलांटिक महासागराची जी निर्मिती जी आहे ही अटलांटिक महासागराची निर्मिती पश्चिमेकडे झाल्यानंतर मध्ये जो मधला जो भाग जो आहे हा अशा प्रकारचे त्या ठिकाणी सरकल्यानंतर हे पुढं त्या ठिकाणी अटलांटिक महासागर जे आहे ते अटलांटिक महासागर त्या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की ऑस्ट्रेलियाची ही जी भूमी जी आहे ही जी ऑस्ट्रेलियाची ही जी भूमी जी आहे ही ऑस्ट्रेलियाची भूमी ही आपण पाहतोय की ही भारतीय भूमी, नंतर ही ऑस्ट्रेलियाची भूमी, ही ऑस्ट्रेलियाची भूमी त्या ठिकाणी कुठं सरकलेली आहे, तर आग्नेयेकडे त्या ठिकाणी सरकलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अटलांटिक जे खंड जे आहे अटलांटिक महासागर जे आहे त्या दक्षिण अटलांटिक आपण बाकी अंटार्क्टिका जे आहे हा अंटार्क्टिका दक्षिणेकडे त्या ठिकाणी सरकलेला आजच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि भारतीय उपखंड जे आहे हे भारतीय उपखंड कुठं, तर आपण पाहतो की उत्तरेकडे त्या ठिकाणी सरकत गेलेलं आहे, उत्तरेकडे सरकत गेलेलं आहे. आणि ही जी भूमी जी होते ह्या खंडापासून त्या ठिकाणी आपण पाहतो की ही वाहत गेली. आणि भारतीय उपखंड जे आहे त्या भारतीय उपखंडाच्या दक्षिणेला हिंदी महासागर जे आहे हे हिंदी महासागराची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता ह्या खंडामुळे आपण पाहतो की हे जे उत्तरेकडे सरकल्यामुळे हे जे भारतीय द्वीपकल्पीय पठार जे आहे हे भारतीय द्वीपकल्पीय पठार हा उत्तरेकडे सरकल्यामुळे ज्या वेळेस आपण पाहतोय की ह्या ठिकाणी आपण बघतोय की हा जो भूभाग जो आहे ह्या भागामध्ये जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी जो 33 समुद्र जो होता त्या 33 समुद्राच्या ठिकाणी ह्या भागामध्ये हे भारत त्या ठिकाणी सरकल्यामुळे त्या ठिकाणी जे भूभाग जो आहे हा भूभाग सरकल्यामुळे आपण पाहतो जी पर्वताची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आज जो सध्या घडीला उंच अशा प्रकारचा जो उत्तरेकडे जो पर्वतीय भाग जो आहे हा पर्वतीय भाग दक्षिण आपण पाहतो की पर्वतीय भाग म्हणजे हिमालय पर्वत जो आहे हा हिमालय पर्वत 33 समुद्रामध्ये होता. आणि त्याचं आपण पाहतो की ज्यावेळेस आपण पाहतो की अभ्यास आपण पूर्णपणे आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपण आज सुद्धा आपण पाहतोय की हिमालयाच्या चोटीवर म्हणजे आपण पाहतोय की जो बृहद हिमालय जे आहे किंवा ट्रान्स हिमालय जे आहे या ट्रान्स हिमालयावर मोठ्या प्रमाणात शिंपलं जे आहे हे शिंपलं त्यावेळेसचे आपल्याला अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणजे आपण पाहतोय की अशा प्रकारची भारतीय द्वीपकल्पीय खंडाची जी निर्मिती जी आहे ही किंवा आपण पाहतो की उत्तरेकडे उंच पर्वत दक्षिणेकडे हिंदी महासागर याच्या दरम्यान आपण पाहतो की भारतीय उपखंड जे आहे ह्या भारतीय उपखंडाची निर्मिती याच्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि प्राकृतिक आपण पाहतोय की प्राकृतिक रचनेच्या दृष्टिकोनातून भारताचे प्रमुख विभाग जे आहे त्या प्रमुख विभागाचा ज्यावेळेस आपण विचार करतोय त्यावेळेस आपण 5 विभाग केलेले आहे. किती? 5 विभाग जे आहे हे 5 विभाग केलेले आहे. हे 5 विभाग कोणते, तर आपण पाहतोय की भारताच्या उत्तरेकडील जे आपण पाहतोय की उत्तरेकडील जो भाग जो आहे प्राकृतिक रचनेचे 5 विभाग केलेले आहे. त्याच्यामध्ये हा जो भाग जो आहे त्याला आपण काय म्हणतो उत्तरेकडील जो भूभाग जो आहे त्या उत्तरेकडील भूभागाला जो पूर्ण पर्वताने वेढलेला आहे. म्हणून भारताच्या प्राकृतिक रचनेचे 5 विभाग करत असताना उत्तरेकडील हिमालय पर्वत आणि त्यानंतर दक्षिणेकडील आपण पाहतोय की भारताच्या हे उत्तरेकडील हिमालय पर्वत उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश अशा प्रकारचा एक विभाग. दुसरा जो आहे हा दुसरा कुठला आहे तर आपण पाहतोय की भारताच्या उत्तरेकडील त्या ठिकाणी मैदान अशा प्रकारचे याला आपण म्हणतोय. आणि तिसरं जे आहे हे तुम्हाला आपण पाहतो की हे त्रिकोणाकृती अशा प्रकारचे तुम्हाला हा भूभाग तुम्हाला दिसतो आहे. याला आपण काय म्हणतोय भारतीय द्वीपकल्पीय पठार असं द्वीपकल्पीय पठार असं आपण म्हणतोय. आणि आपण पाहतो की भारतीय द्वीपकल्पीय पठार आणि हा जो चौथा जो भाग जो तुम्हाला दिसतोय आपण पाहतो की ह्या किनारवर्ती भूभाग जर आपण बघितला तर हा पूर्ण मैदानी भाग आहे किनारवर्ती भूभाग. आणि ह्याला आपण काय म्हणतोय किनारवर्ती मैदान अशा प्रकारचा आपण चौथा विभाग आपण केलेला आहे. आणि भारताला असंख्य अशा प्रकारचे बेट लाभलेले आहे. भारताला आपण पाहतोय की भारताच्या पूर्वेला जर आपण पाहतो की बंगालचा उपसागर आपल्याला पाहायला मिळत आहे, पश्चिमेला अरेबियन सी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि याच्यामध्ये असंख्य अशा प्रकारचे बेट जे आहे हे बेट आपलं अंदमान निकोबार बेट लक्षद्वीपचे बेट अशा प्रकारचे हे बेट भारताला लाभलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे अशा प्रकारचे 5 प्रकार जे आहे हे 5 प्रकार भारतीय प्राकृतिक रचनेचे एकूण किती प्रकार केलेले आहे 5 प्रकार आपण केलेले आहे. त्यानंतर
आपण पाहतोय की पुढचा जो भाग जो आहे, पुढचा भाग आपण पाहतो की पहिला एक एक भागाला आपण सुरुवात आपण करूया. एक एक आता ह्याच्यामध्ये आपण पाहतोय की एक एक जो आपण पाहतो की हे प्रकार आपण बघत असताना याच्यामध्ये आपण उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश जे आहे त्या उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशाचा आपल्याला ह्या ठिकाणी विचार आपल्याला करावा लागणार आहे. आता याच्यामध्ये आपण हे भूभाग आपण याच्यामध्ये आपण बघितलं की पहिला जो भूभाग जो आहे तो म्हणजे उत्तरेकडून आपण सुरुवात करू. एक एक आपण बाकीचे 5 प्रकार आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्या 5 प्रकाराचे अभ्यास करत असताना आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि आपण पाहतो की हे जे बेटं जे आहे ह्या बेटं अशा प्रकारचा आपण एक अभ्यास जो आहे एक भागाचा आपण अभ्यास याच्यामध्ये सविस्तर अशा प्रकारचा अभ्यास याच्यामध्ये आपण करूया. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण पाहतोय की पहिला जो भाग जो आहे तो म्हणजे कुठला आहे, भारताच्या उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश. ही जे प्राकृतिक रचनेचा पहिला जो भाग जो आहे तो पहिला भाग म्हणजे कुठला आहे, आपण पाहतोय की हे जे प्राकृतिक रचना जी आहे त्या प्राकृतिक रचनेचा जर आपण विचार जर आपण केला तर भारताच्या उत्तरेकडील हे मैदानी प्रदेश उत्तरेकडील जे पर्वतीय प्रदेश आपल्याला दिसत आहे. म्हणजे आता ह्या नकाशामध्ये तुम्हाला वेगवेगळे पर्वतीय भाग तुम्हाला दिसत आहे ना. हा पूर्ण हिमालय पर्वत आहे. आता हा जो पूर्ण जे आहे हा पूर्ण हिमालय पर्वत आहे. या हिमालय पर्वत आपण पाहतोय की ह्याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या डोंगर रांगा याच्यामध्ये दाखवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिखरं याच्यामध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न या नकाशामध्ये केला गेलेला आहे. आता ह्या हिमालय पर्वताला वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ओळखलं जातं. वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ओळखलं जाते. का याला आपण काय म्हणतोय, हिमाद्री असं आपण म्हणतोय. काय म्हणतोय, हिमाद्री असं आपण म्हणतोय. आता आपल्या नकाशामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं आपण पाहतो की हे जे कलरने त्या ठिकाणी दाखवलेले हिमाद्री, हिमाचा रंग कशा प्रकारचा असतो, बर्फाचा रंग आपण पाहतोय की सफेद अशा प्रकारचा असतो. म्हणून आपण पाहतोय की ह्या ठिकाणी हिम आहे. जे शिखरं जे आहे ही शिखरं पूर्ण आपण पाहतो की उत्तरेकडील जे शिखरं जे आहे, उत्तरेकडील जे मैदाने आपण पर्वतीय भाग जो आहे ह्या पर्वतीय भागाचे शिखरं जर आपण बघितलंय तर हे कसे आहे तर बर्फाने व्यापलेलं आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, हिमाद्री असं सुद्धा आपण म्हणतोय हिमालय पर्वताला. दुसरं आपण काय म्हणतोय, हिमवन असं आपण म्हणतोय. हिमवन म्हणजे त्या ठिकाणचे वन जे आहे ह्या उत्तरेकडे जर वन जर आपण बघितले तर ते कशा प्रकारचे दिसतात आपल्याला, हिमासारखे. हे जे हिम जे आहे त्या हिमासारखे दिसतात. म्हणजेच आपण पाहतोय की त्या ठिकाणचे वन जे आहे त्या वनांवर सुद्धा किंवा त्या ठिकाणच्या वनस्पती जे आहे वनस्पती सुद्धा पांढऱ्या शुभ्र अशा प्रकारचे दिसतात. मोठ्या प्रमाणात त्याच्यावर बर्फ पडलेला असतो. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, हिमवन असं सुद्धा आपण म्हणतोय. काय म्हणतोय, हिमवन जे आहे ते हिमवन अशा प्रकारचं आपण हिमवन. किंवा तिसरं आपण ह्याला आपण काय म्हणतोय, ह्या हिमालय पर्वताला हिमाचल प्रदेश किंवा हिमालय पर्वत, हिमाचल ह्या नावाने सुद्धा ओळखलं जातंय. कारण हिम जे आहे हा हिम ह्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, हिमाचल या नावाने सुद्धा ओळखलं जाताना आपल्याला दिसून येते. हा पर्वत जगातील आपण पाहतोय की हा जो हिमालय पर्वत जो आहे हा हिमालय पर्वत जगातील सर्वात तरुण आणि अतिशय आपण पाहतोय की अतिशय उंच अशा प्रकारच्या डोंगर रांगांचा आहे. म्हणजे जगातील आपण बघा सर्वात तरुण पर्वत म्हणून कशाचा उल्लेख केला जातोय, ह्या हिमालय पर्वताचा उल्लेख केला जातो. हिमालय पर्वताचा उल्लेख केला जातोय. म्हणजे हिमालयाची जी उंची जी आहे ही हिमालयाची उंची अति उंच अशा प्रकारची. म्हणजे हिमालयाची ही जी उंची जी आहे ही त्या ठिकाणी हिमालयाची उंची जर आपण बघितली तर अति उंच अशा प्रकारचे शिखर जे आहे ही शिखरं ह्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहतो की अति तीव्र अशा प्रकारचे उतार जे आहे, अति तीव्र अशा प्रकारचे उतार आपल्याला ह्या हिमालय पर्वतामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. किंवा ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे जे शिखरं जर आपण बघितले हे शिखरं हे कशा प्रकारचे आहे तर हिमाच्छादित अशा प्रकारचे शिखरं याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. खोल अशा प्रकारचे आपल्याला काय पाहायला मिळतं, खोल दऱ्या आपल्याला ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की युवा नदी जी आहे ह्या युवा नदी प्रणाली याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. युवा नदी प्रणाली काय म्हणतोय, नद्यांचं आपण पाहतो की 3 प्रकारामध्ये आपण विभागणी करतोय है ना. याच्यामध्ये आपण पाहतो की प्राथमिक अवस्था, द्वितीय अवस्था, तृतीय अवस्था आपण म्हणतोय. किंवा आपण पाहतो की ह्याच्यामध्ये विचार जर आपण केला, आपण पाहतो की नद्यांचा अवस्थेचा विचार केला तर बाल्य अवस्था किंवा आपण पाहतो की प्रौढावस्था आणि वृद्धावस्था अशा प्रकारचे हे आपण अवस्था आपण विचार करतोय.
म्हणजे ह्या ठिकाणी ज्या नद्या ज्या आहे नदी प्रणाली कशा प्रकारच्या आहेत तर युवा नदी प्रणाली म्हणून ह्याच्यामध्ये आपण याचा उल्लेख करता येते. कारण का असंख्य ज्या नद्या ज्या आहे ह्या असंख्य नद्या ह्या तडफड आपण बाकी जशा प्रकारचं आपण बाकी एखादी व्यक्ती जी असते लहान एखादं बालक असेल किंवा आपण बाकी तुमच्यासारखं आपण बाकी तरुण जे असतील त्याचं जसं रक्त सळसळतं आपल्यामध्ये तशा प्रकारचं आपण पाहतोय की ही जे नद्या ज्या आहे ह्या नद्या खडखडणाऱ्या नद्या ज्या आहे ह्या खडखडणाऱ्या नद्या ह्या पर्वतीय भागामधून उगम पावताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणून त्या ठिकाणच्या ज्या नद्या ज्या आहे ह्या नद्या कशा प्रकारच्या आहे नदी प्रणाली जर आपण बघितलंय तर युवा नदी प्रणाली म्हणून त्याचा उल्लेख आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला करता येते. त्याचबरोबर आपण पाहतोय की भूशास्त्रीय आपण बाकी संरचना जी आहे ही संरचना जर आपण बघितली तर ह्याच्यामध्ये आपण बाकी भूशास्त्रीय संरचना कशा प्रकारचे आहे तर आपण ह्याच्यामध्ये आपण बघितलं की हे जे त्या ठिकाणचं मागे जाता तुम्हाला सांगितलं की ज्या ठिकाणी 33 समुद्र होता त्या 33 समुद्राच्या ठिकाणी भारतीय भूखंड जे आहे ह्या भारतीय भूखंड उत्तरेकडे त्या ठिकाणी सरकले गेलेलं आहे आणि सरकले गेल्यामुळे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दाब पडलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि ते जे स्तरित खडक जे होते ते स्तरित खडक वर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे अशा प्रकारची आपण बाकी भूशास्त्रीय संरचना जी आहे त्या संरचनेनुसार आपल्याला विचार आपल्याला करावा लागते. किंवा ह्या ठिकाणी आपण पाहतो की याचा विचार करावा लागतो हिमालय पर्वताचा ह्याच्यामध्ये आपण विचार करतो की उप उष्णकटिबंधीय भाग आहे. उप उष्णकटिबंधीय म्हणजे आपण पाहतोय की जो 23.5 उत्तर ते 23.5 दक्षिण अक्षवृत्ताचा जो भाग जो आहे तो भाग कशाचा आहे तर उष्णकटिबंधाचा भाग आहे. उष्णकटिबंधाचा भाग आहे आणि हा समशीतोष्ण कटिबंधामध्ये येतो. परंतु समशीतोष्ण कटिबंधामध्येही तेवढा येत नाही कारण का हा उपउष्ण आहे म्हणजे तेवढा उष्णही नाही आणि तेवढा थंडही नाही म्हणून ह्याला आपण काय म्हणतोय उप उष्ण कटिबंधीय आपण पाहतो की अशा प्रकारचं आपण म्हणतोय. आता ह्या ठिकाणी समशीतोष्ण कटिबंधीय जे आहे म्हणजे ह्या ठिकाणचं आपण बाकी समशीतोष्ण कटिबंधामध्ये जर आपण बघितलं तर आपण पाहतोय की ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की हिमालय पर्वत जो आहे त्या हिमालय पर्वताने मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की जी वनश्री जी आहे ह्या वनश्रीने नटलेला एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचा पर्वत आहे. म्हणजे त्या ठिकाणच्या वनस्पती ज्या आहे ह्या वनस्पती सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारच्या वनस्पती आपल्याला त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे आपण पाहतोय की हे जे पर्वतीय भाग जे आहे ह्या पर्वतीय भागांचा अभ्यास करत असताना आपण पाहतो की हे मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं पर्वत जगातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण किंवा अत्यंत विविधतेने नटलेला अशा प्रकारचा पर्वतीय भाग जर कुठला असेल तर हा हिमालय पर्वत आहे. आता हिमालयाची जी लांबी जी आहे ह्या हिमालयाची लांबी मध्यवर्ती भागामध्ये जवळपास आपण पाहतो की हा जो हिमालय पर्वत जो आहे ह्या हिमालय पर्वताचं जर आपण बघितलं मध्यवर्ती भागामध्ये ही कशा प्रकार किती आहे तर 2400 किलोमीटर एवढी लांबी आहे. किती 2400 किलोमीटर पेक्षा जास्त अशा प्रकारची लांबी ह्या हिमालय पर्वताची आहे. आणि हिमालयाची जी रुंदी जी आहे ही रुंदीचा जर आपण विचार जर आपण केला तर पश्चिमे आपण बाकी हिमालयाची ही जी रुंदी जी आहे ह्या रुंदीचा जर आपण विचार जर आपण केला तर पश्चिमेकडे ही जी रुंदी जी आहे पश्चिमेकडे 500 किलोमीटर पर्यंत त्याची रुंदी आपल्याला ह्या भारतामध्ये त्या ठिकाणी सांगता येईल. आणि आपण पाहतोय की पूर्वेकडे आपण बाकी अरुणाचल प्रदेश जो आहे हा आपण बाकी अरुणाचल प्रदेशाकडे जर आपण भारताचा जर विचार जर आपण केला तर 240 ते 320 किलोमीटर पर्यंत ह्याची रुंदी आपल्याला ह्याची या हिमालय पर्वताची आपल्याला सांगता येते. आणि हे जे हिमालय पर्वत जे आहे ह्या हिमालय पर्वताचं एकूण क्षेत्रफळ जे आहे हे एकूण क्षेत्रफळ सुमारे 5 लाख चौरस किलोमीटर आहे. किती 5 लाख चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र जे आहे एवढं क्षेत्र आपल्याला ह्या हिमालय पर्वताचं आपल्याला सांगता येते. म्हणजे ह्याचा हिमालय पर्वताचा विस्तार जो आहे ह्या हिमालय पर्वताचा विस्तार जर भारतामध्ये जर आपण बघितला तर हे भारत इथूनच सुरुवात होते है ना. ही कुठली नदी गेलेली आहे ही नदी जी गेलेली आहे हिला ह्या नदीला आपण काय म्हणतोय सिंधू नदी आपण म्हणतोय. सिंधू नदी आपण म्हणतोय. ह्या नदीला आपण काय म्हणतोय गंगा नदी आपण म्हणतोय. ही जी इकडून आलेली जी नदी जी आहे इकडून अशा प्रकारची जी नदी येते त्या नदीला आपण काय म्हणतोय ब्रह्मपुत्रा नदी आपण म्हणतोय. ब्रह्मपुत्रा नदी आपण म्हणतोय. परंतु आपण पाहतोय की हिमालय पर्वताचा हा जो विस्तार जो आहे हा पश्चिमेकडील आपण पाहतो की ही जी सिंधू नदी जी आहे ही जी सिंधू नदी जी आहे ह्या सिंधू नदीच्या घडई जी आहे ही सिंधू नदीच्या घडईपासून तर पूर्वेस आपण पाहतोय की ही जी ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ह्या ब्रह्मपुत्रा नदीच्या आपण पाहतोय की घडईपर्यंत पसरलेला आहे. हे जे आपण पाहतो की हिमालय पर्वत आपण पाहतो की भारतामध्ये म्हणजे ही जी आपण पाहतोय की सिंधू नदीची जी घडई जी आहे ह्या सिंधू नदीच्या पश्चिमेकडे सिंधू नदीच्या घडईपासून तर पूर्वेला ब्रह्मपुत्रा नदीची जी घडी जी आहे त्या घडईपर्यंत हा जो पर्वतीय भाग जो आहे हा पर्वतीय भाग पसरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आता हा जो पामीरचं पठार आपल्याला ह्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय म्हणजे आपण पाहतो की अफगाणिस्तान वगैरे जे आहे त्या अफगाणिस्तानमध्ये आपण पाहतो की पामीरचं पठार आपल्याला ह्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आता आपण पाहतोय की ही जी पामीरच्या पठारापासून पूर्वेकडे ही पर्वतीय रांग गेलेली आहे. काही इकडे गेलेली आहे काही इकडे गेलेली आहे.
परंतु आपण पाहतोय की हिमालयाचा जो विस्तार जो आहे, हिमालयाचा आकार जर आपण बघितला तर आकार हा वक्र आहे. आकार हा कसा आहे? वक्र आहे. ज्यावेळेस आपण पाहू की पुढचा नकाशावर ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस आपल्याला तो दिसेल की हा जो हिमालय पर्वताचा जो आकार जो आहे, हा आकार कशा प्रकारचा आहे? वक्र आहे. आणि वक्र असल्याने आपण पाहू की दक्षिणेकडे येतो कशा प्रकारचा आहे? हा दक्षिणेकडे आपण पाहू की हा दक्षिणेकडे बहिर्वक्र आकाराचा आहे. कुठला आहे? म्हणजे ह्याचा आकार जर आपण बघितला तर बहिर्वक्र आकारासारखा तुम्हाला हा पर्वतीय भाग तुम्हाला दिसतो आहे. आणि आपण पाहू की दक्षिणेकडील जी सीमा जी आहे, ही दक्षिणेकडील जी सीमा जर आपण बघितली तर ह्याचा पायथा जर आपण बघितलं, हिमालय पर्वताचा पायथा जर आपण बघितला तर डोंगराचा जो पायथा जो आहे, पायथ्याची जी आपण पाहू की डोंगराची आपण पाहतो की जो पायथा जो आहे, पायथ्याचा डोंगराचा निश्चित आपण पाहू की निश्चित झालेली आहे. परंतु त्याची सीमा जी आहे, ही सीमा आपण पाहतोय की हिमालय पर्वताची सीमा आपण पाहतोय की हे उत्तरेकडे आपण कशामध्ये विलीन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. कशामध्ये? तर आपण पाहतोय की ही जे तिबेटचं पठार वगैरे जे आहे किंवा ही जी पर्वतीय रांग जी आहे, ही तुम्हाला मागे सांगितलं होतं की ह्या ज्या पर्वतीय रांगा ज्या आहे, ह्या पर्वतीय रांगा कुठं गेलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे? पामीरच्या पठारामध्ये विलीन झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु आपण पाहतोय की हिमालयाची जी दक्षिण सीमा जी आहे, ही दक्षिण सीमा पायथ्याच्या डोंगराशी, हे जे पायथा जो आहे, ह्या पायथ्याच्या डोंगराशी निश्चित झालेली आहे सीमा आहे. आणि ती आपण पाहतोय की उत्तर सीमा जी आहे, उत्तर सीमा आपण पाहतो की जे तिबेटचं पठार जे आहे, त्या तिबेटच्या कळामध्ये त्या ठिकाणी विलीन झालेले आपल्याला पाहायला मिळते. हे कुठलं आहे? तिबेटचं पठार आहे. ह्या तिबेटच्या पठारामध्ये विलीन झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आता पूर्वेकडे आपण पाहतो की हिमालयाची रांग जी आहे, ही एकदम उत्तर दक्षिण होऊन आपण पाहतो की एकदम उत्तर दक्षिण होऊन, म्हणजे इथून जर आपण बघितलं उत्तर दक्षिण होऊन आपण पाहतोय की भारतात आपण पाहतो की हे जे म्यानमार जे आहे, या म्यानमारची सीमा त्या ठिकाणी बनलेली आपल्याला पाहायला मिळते. ही कुठली सीमा आहे? म्यानमारची जी सीमा जी आहे, ही म्यानमारची सीमा बनलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि हिमालयाच्या आपण पाहतो की घडीच्या पर्वताची जी 3 समांतर रांगा आपल्याला पाहायला मिळते. हिमालयाच्या आपण एक लास्ट मिनिट बाकी आहे आपल्या. आपण पाहतोय की ही जी हिमालय पर्वत जो आहे, त्या हिमालय पर्वताचं आपण पाहतोय की 3 पर्वतीय रांगा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे हे जे 3 पर्वतीय रांगा कोणकोणत्या आहे हिमालय पर्वताच्या, ते आपण पुढच्या पिरियडला आपण याच्यामध्ये आपण घेणार आहोत. म्हणजे आपण पाहतो की 3 म्हणजे कुठले? तर ह्या ठिकाणी पुढची जी आहे आपण पाहतो की याच्यामध्ये कुठले? शिवालिक डोंगर रांग आहे, शिवालिक डोंगर रांग. दुसरी जी आहे आपोआप बंद होईल आपला पिरियड. लास्ट मिनिट आहे, काही सेकंद बाकी आहे. कळतंय का? हो ठीक आहे. स्क्रीनशॉट वगैरे आहे ते जाधव पाठवून दे मला लगेच. आपला जो पिरियड जो आहे तो पुढच्या वेळेस आपण ह्याच्यामध्ये आपण घेऊया. पुढचं जे उद्याचं पिरियड जो आहे, ते उद्याच्या पिरियडला आपण पुढचं जे आहे ते सविस्तर आपण अभ्यास करूया. ज्या डोंगर रांगा ज्या आहे, त्या डोंगर रांगाच्या संदर्भामध्ये आपण पुढचं जे आहे एक भाग जो आहे तो व्यवस्थित आपण अभ्यास करूया. ठीक आहे.